नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण प्रत्येक रविवारी आठवड्याभराचा किंवा पुढील काही दीर्घ अवधीचा अंदाज या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आज माझी तशी तब्येत ठीक नसल्यामुळे मी शेती माझी प्रयोगशाळाचा काही व्हिडिओ संध्याकाळी दिलेला नाहीये। मात्र त्या निमित्ताने आपल्याला हा व्हिडिओ कसा देता येईल असा मी प्रयत्न केलाय। आपणास विनंती आहे की हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण माझ्या पाठीमागे जे 3 महिन्याचा अंदाज IMD ने प्रसिद्ध केलाय जानेवारी फेब्रुवारी मार्च, त्यानुसार आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की किंवा तो अंदाजच असा आहे की उत्तरेकडे WDचा प्रभाव कमी राहील, बर्फवृष्टी कमी होईल आणि एकूणच सरासरी 3 महिन्याचा जो पाऊस असतो तो साधारणपणे 18% असतो संपूर्ण वर्षभराच्या, आणि साधारण त्याचं प्रमाण हे 184 मिलीमीटर पर्यंत असतं। तर या तिमाही अंदाजामध्ये उत्तर भारतात पाऊस कमी होणार आहे, याचा अर्थ बाकी महिने आहेत की त्या महिन्यांमध्ये अधिक पाऊस होईल। परंतु तसं पावसाचं वातावरण हे या काळात दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात असतं। मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण या 3 महिन्यात नसतं। जर प्रभावी WD आले आणि प्रभावी कमीदाब तयार झाले तर ट्रफ लाईन तयार होऊन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो। परंतु जर WD कमी होणार असतील तर महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं, असा एक अंदाज आहे। परंतु याच अंदाजामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे। म्हणजे जे सरासरी या काळात पाऊस होतो तेवढा पाऊस जवळपास होऊ शकतो असा अंदाज आहे। जानेवारीत मात्र याची मोठी घट दिसणार आहे। फेब्रुवारीत काही प्रमाणात अवकाळी पाऊस आणि मार्चमध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि याचं कारण असं आहे की या अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये काही सिस्टम तयार होतील आणि त्या सिस्टम महाराष्ट्रावर पाऊस देतील किंवा खास करून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अधिक पाऊस देतील असं दिसतंय। आणि त्यामुळे जरी या उत्तर भारतात पाऊस कमी झाला तरी उत्तर भारतातल्या घटत्या पर्जन्यमानाचा परिणाम हा त्या राज्यांवर होणार आहे। परंतु महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पिकं काढणीला येतात तेव्हा नेमकी पाऊस होतो आणि तो अवकाळी पाऊस हा घातक असतो, हे आपण बघितलेलं आहे। परंतु प्रत्येक महिना किंवा प्रत्येक सीझन हा पावसास किती अनुकूल आहे यापेक्षा वातावरण कसं निर्माण होतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर माझा अंदाज आहे, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील तो अंदाज आपण सांगितलेला आहे की नुकसानकारक अशा प्रकारचा पाऊस फेब्रुवारी मार्च मध्ये असू शकतो, कारण यावेळेस पिकांची वाढ झालेली असते आणि पाऊस हा पिकांचं नुकसान करतो। परंतु एक आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा WDचा प्रभाव कमी असतो तेव्हा गारपीट कमी होते। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की यावर्षी तुलनेत गारपीट कमी होईल आणि पाऊस मात्र होईल। त्यामुळे तसं पूर्ण वाढ झालेल्या पिकांना पाऊस उपयोगाचा नसतो, परंतु वाढीत असलेल्या पिकांना पाऊस उपयोगाचा असतो। आणि आपल्याला माहिती आहे की सगळीच पिकं फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चमध्ये काढणीच्या जवळपास असतात आणि एप्रिलमध्ये तर बहुतांश ठिकाणी आपल्याला असं पण बघतो की गहू हरभरा काढणीसाठी असतो, ज्वारी काढणीसाठी असते, मार्चमध्येच बऱ्याच ठिकाणी काढणी होते। त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊनच शेतकऱ्यांना नियोजन करावं लागणार आहे। त्यामुळे पुढचे 2-3 महिने आपल्यासाठी अंदाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे अगदी उत्तरेत पाऊस येणार नाही, उत्तरेत पाऊस कमी होईल म्हणजे महाराष्ट्रातही पाऊस होणार नाही असं नाही आहे। आणि तसे हे 3ही महिने पावसाचे नाहीच आहेत। हे यामध्ये जानेवारी हा जरी थंडीचा असला तरी फेब्रुवारी मार्च हा उन्हाळ्याचा महिना आहे, एप्रिल मे सुद्धा उन्हाळ्याचा महिना आहे, जून पासून आपला पावसाळा नवीन अंदाज सुरू होतो आणि तो आपण 26 तारखेला मान्सूनचा 2025चा अंदाज देणार आहोत। त्यामुळे एकूणच आपल्याला जो IMD ने प्रसिद्ध केलेला 3 महिन्याचा अंदाज आहे त्याचा अंदाज फक्त महाराष्ट्रासाठी जर आपण विचारात घेतला तर महाराष्ट्रात मात्र पाऊस होण्याचे संकेत IMD ने दिले आहेत। आणि IMDचा अंदाज आपण पूर्णतः कधी नाकारत नाही, परंतु 100% स्वीकारत देखील नाही। त्यामुळे आपला अंदाज आहे की साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये
हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस असणार आहे. आज देखील नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली, परंतु त्यात पाऊस देण्याची क्षमता फार कमी आहे. मात्र 12 तारखेला काही विभागात हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आपल्याला 12 तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रात दाखवला जात होता, परंतु तो अंदाज आता बदलला आहे. त्यामुळे जसा जसा अंदाज तयार होईल तसा तो आपल्याकडे दिला जाईल. त्यामुळे IMDच्या 3 महिन्याच्या अंदाजाला आपल्या दृष्टीने एक महत्त्व असं आहे की उत्तर भारतात पाऊस कमी होणं हे तसं तेथील शेतकऱ्यांसाठी हानिकारक असणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणचा पाऊस हा त्या त्या काळात आवश्यक असतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडिलांच्या.